हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला समाजसेवा अधीक्षक ही जी वैद्यकीय एक्झाम होणार आहे त्याकरिता तांत्रिकचे 500+ प्रश्न बघायचे आहेत। आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे सामाजिक कार्याचा इतिहास। अति महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। तसेच परीक्षेचा जर अभ्यासक्रम टेक्निकल आपल्याला माहीत नसेल तर लक्षात घ्या, आपण जो आज पहिला टॉपिक बघत आहोत तो आहे हिस्ट्री अँड फिलॉसॉफी ऑफ सोशल वर्क। हा टॉपिक आज बघणार आहोत। त्यानंतर सोशल सायन्स कन्सेप्ट फॉर सोशल वर्क, कम्युनिटी वर्क, सोशल केस वर्क, कम्युनिटी वर्क, सोशल वर्क रिसर्च, सोशल ॲक्शन अँड सोशल अँड फील्ड वर्क हे सर्व तुम्हाला परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये आहेत। परीक्षेत तुम्हाला 40 प्रश्न विचारले जाणार आहेत 80 गुणांसाठी। तर आजचा जो पहिला टॉपिक आहे त्याला सुरुवात करूया। तर सामाजिक कार्याचा इतिहास आणि तत्वज्ञान, हिस्ट्री अँड फिलॉसॉफी ऑफ सोशल वर्क। सर्वात पहिला प्रश्न आहे, सामाजिक कार्यात व्यावसायिकतेचे लक्षण काय आहे? ऑप्शन आहेत तात्पुरती सेवा देणे, कायद्याचा अंमल, प्रशिक्षण आणि आचारसंहिता की धार्मिक श्रद्धा। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जेवढेही प्रश्न बघणार आहोत ते काय बघणार आहोत, इंटरॅक्टिव्ह सेशन करणार आहोत। प्रश्न विचारल्यानंतर मी तुम्हाला थोडा वेळ देईल, या वेळेत आपण प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे, लक्षात घ्या। गेस तुम्ही करू शकता, हे प्रश्न काय खूप हार्ड नसणार आहे। तुम्ही गेस जरी केलं तरी तो प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमचा बरोबर येऊ शकतो। तर गेस करा, गेस करून चुकलं तरी हरकत नाही, परंतु तो प्रश्न नक्की लक्षात राहील। तर पहिला प्रश्न आहे, सामाजिक कार्यात व्यावसायिकतेचे लक्षण काय? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक क, प्रशिक्षण आणि आचारसंहिता। आय होप तुम्ही खाली कमेंट केलं असेल। यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता सामाजिक कार्यातील मूल्य नाही? ऑप्शन आहेत मानवी प्रतिष्ठा, आत्मनिर्भरता, वर्गभेद की सामाजिक न्याय। तर सांगा खालीलपैकी कोणता सामाजिक कार्यातील मूल्य नाही? तर सामाजिक कार्य आणि या ठिकाणी मूल्य विद्यार्थी मित्रांनो म्हणजे मूल्य नाही असा प्रश्न विचारला आहे। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते वर्गभेद असणार आहेत। अगदी सोपं, मानवी प्रतिष्ठा येते, आत्मनिर्भरता देखील येते, सामाजिक न्याय देखील येतो, परंतु वर्गभेद हा जो आहे तो सामाजिक कार्यातील मूल्य नाही। त्यामुळे ऑप्शन क्रमांक क या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। यानंतर पुढील प्रश्न, जेन ॲडम्स यांनी कोणता प्रसिद्ध संस्थान स्थापन केला? ऑप्शन आहेत ह्युमन राईट्स वॉच, सेव्ह द चिल्ड्रन, हुल हाऊस की मिशनरी ऑफ चॅरिटी। तर ज्यांनी MSW केला आहेत त्यांनी नक्कीच विद्यार्थी मित्रांनो यांच्याविषयी ऐकलंच असेल। तर सांगा जेन ॲडम्स यांनी कोणता प्रसिद्ध संस्थान स्थापन केला? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक क, हुल हाऊस। पुढील प्रश्न बघूयात, खालीलपैकी कोणत्या संस्थेने सामाजिक कार्य प्रशिक्षण भारतात सर्वप्रथम सुरू केले? ऑप्शन आहेत टाटा सामाजिक विज्ञान संस्था, दिल्ली विद्यापीठ, नॅशनल सोशल वर्क ट्रस्ट की सेवाश्रम संस्था। तर याचं जे योग्य उत्तर आहे खाली कमेंट करायचं आहे, तुम्ही गेस करा। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक अ, टाटा सामाजिक विज्ञान संस्था। यानंतर पुढील प्रश्न बघत आहोत, सामाजिक कार्याची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती? ऑप्शन आहेत व्यक्तिपूरक सेवा, निष्पक्ष सेवा, वैचारिक सेवा की वरील सर्व। जे सामाजिक कार्य असतं, जे सोशल वर्क असतं, त्यामध्ये प्रमुख वैशिष्ट्ये कोणती असली पाहिजे? किती सोपा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे वरील सर्व। म्हणजे जर तुम्हाला तुम्ही सामाजिक कार्य करतायत म्हणजे काय, तुम्ही व्यक्तिपूरक सेवा या ठिकाणी करत आहात, निष्पक्ष सेवा करत आहात, त्यामधून कोणताही तुमचा स्वार्थ त्या ठिकाणी नसतो, वैचारिक सेवा देखील या ठिकाणी असते, म्हणजेच वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तसेच पुढील प्रश्न बघण्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट, समाजसेवा अधीक्षक तांत्रिक प्रश्न आपण तयार केले आहेत। यामध्ये 650+ प्रश्न आहेत। याची जी प्राईज आहे ती आहे 249। आपण हे मटेरियल घेऊ शकता। याकरिता तुम्ही 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करायचं आहे। तुम्हाला जो सिलेबस दाखवला तोच सर्व सिलेबस, जे 7 टॉपिक आहेत ते सर्व आपण या ठिकाणी कव्हर केले आहेत। हे जे 650+ प्रश्न आहेत त्यातून 40 प्रश्नांची नक्कीच तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल। PDF स्वरूपात तुम्हाला हे कंटेंट भेटेल। जसं तुम्ही प्रश्न आणि उत्तरं बघत आहात त्याच PDF तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहेत। तर नक्की परचेस करा, तुमची 80 मार्कांची या ठिकाणी तयारी होऊन जाईल। जर तुम्हाला ॲप्लिकेशन थ्रू जर परचेस करायचं असेल ते देखील आपण परचेस करू शकता। या ठिकाणी नॉन टेक्निकलचं देखील आपल्याकडे मटेरियल आहे, जो तुमचा कंप्लीट अभ्यासक्रम आहे त्यावर आधारित आपल्याकडे संपूर्ण या ठिकाणी मटेरियल आपण तयार केलं आहे। आपल्या स्क्रीनवर डिटेल आहेत, याविषयी आपण शेवटी बघणार आहोत। यामध्ये 18,500+ प्रश्न आहेत, प्राईज आहे 499। हा तुम्ही गुगल ड्राईव्ह म्हणजे PDF स्वरूपात घेऊ शकता किंवा ॲप्लिकेशन डाउनलोड करून देखील हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता। याविषयी आपण नंतर डिस्कस करणार आहे, किंवा जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही 93 56 25 60 34 यावर देखील व्हॉट्सअप करू शकता।
यानंतर पुढील प्रश्न आहे, सामाजिक कार्यामध्ये आचारसंहितेचा उपयोग का होतो? ऑप्शन आहेत, कायदे बनवण्यासाठी, व्यावसायिक वर्तन मार्गदर्शित करण्यासाठी, शासन चालवण्यासाठी की प्रचार करण्यासाठी. थोडासा डिफिकल्ट प्रश्न आहे, परंतु थोडा विचार करा की सामाजिक कार्यामध्ये आचारसंहितेचा उपयोग का होईल. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे व्यावसायिक वर्तन मार्गदर्शित करण्यासाठी आचारसंहितेचा या ठिकाणी उपयोग होत असतो. यानंतर पुढील प्रश्न, सामाजिक कार्याची सुरुवात कुठल्या युगात झाली असे म्हटले जाईल? ऑप्शन आहेत, वैदिक युग, औद्योगिक क्रांती, मध्ययुगीन भारत की ब्रिटिश राज. तर सांगा. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे औद्योगिक क्रांती. तर सामाजिक कार्याची सुरुवात ही औद्योगिक क्रांती ते जे दशक चालू झालं तेव्हा सुरू झाली असं म्हटलं जातं. आणि लक्षात घ्या, हे जे कंटेंट आहे ते जर तुम्ही घेतलं तर लक्षात घ्या, तुम्ही मोजून 1 ते 2 तासामध्ये रिवाईज करू शकता. वाचून होईल, त्यानंतर परत रिवाईज करा, हे प्रश्न तुमचे आपोआप पाठ होऊन जातील. पुढील प्रश्न आहे, जेन ॲडम्स यांना कोणता पुरस्कार मिळाला होता? ऑप्शन आहेत, नोबेल शांती पुरस्कार, मॅक्सेसे पुरस्कार, भारतरत्न पुरस्कार की पुलित्झर पुरस्कार. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक अ, नोबेल शांती पुरस्कार जेन ॲडम्स यांना मिळाला होता. पुढील प्रश्न, भारतात समाजसेवेचा प्रारंभ कोणामुळे झाला? ऑप्शन आहेत, मदर तेरेसा, राजाराम मोहन रॉय, महात्मा गांधी की टिळक. तर भारतात समाजसेवेचा प्रारंभ हा राजाराम मोहन रॉय यांच्यामुळे सुरू झालेला आहे. पुढील प्रश्न बघायचा आहे, सामाजिक कार्यात स्वयंसंस्थापन या संकल्पनेचा अर्थ काय? ऑप्शन आहेत, स्वतःसाठी काम, इतरांवर अवलंबून राहणे, स्वतःच्या पायावर उभे राहणे की शिक्षण देणे. तर या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. तर सांगा, सामाजिक कार्यात स्वयंसंस्थापन या संकल्पनेचा अर्थ काय होईल? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे स्वतःच्या पायावर उभे राहणे. यानंतर पुढील प्रश्न, सामाजिक कार्याचा अंतिम उद्देश काय असतो? ऑप्शन आहेत, उत्पन्न वाढवणे, कायदे लागू करणे, व्यक्ती आणि समाजाचे सक्षमीकरण की शासकीय योजना देणे. सोपा प्रश्न आहे. सांगा, एखादा सामाजिक कार्य आपण जर करत आहोत तर त्याचं जे मूलभूत उद्देश असतं, फायनल जे डेस्टिनेशन असेल ते काय असेल? तर अगदी सोपा प्रश्न आहे. तर व्यक्ती आणि समाज जो आहे त्याला सक्षम करणं हाच विद्यार्थी मित्रांनो या सामाजिक कार्याचा अंतिम उद्देश असतो. यानंतर पुढे, चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी कुठल्या देशात स्थापन झाली? ऑप्शन आहेत, भारत, अमेरिका, इंग्लंड की फ्रान्स. तर लक्षात घ्या, चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी ही इंग्लंडमध्ये स्थापन झालेली आहे. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे, सामाजिक कार्यात हस्तक्षेप म्हणजे काय? ऑप्शन आहेत, नियंत्रण, मदत करणे आणि मार्गदर्शन देणे, शासनाला तक्रार करणे की कामकाज थांबवणे. सांगा, सामाजिक कार्यात हस्तक्षेप म्हणजे काय? तर योग्य उत्तर आहे, मदत करणे आणि मार्गदर्शन देणे. यानंतर पुढील प्रश्न, सामाजिक कार्य हे खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित आहे? ऑप्शन आहेत, धर्म, करुणा आणि सहानुभूती, व्यापार की कायदा. हा देखील सोपा प्रश्न आहे. थोडं जर डोकं लावलं तर लगेचच आपल्याला कळेल. तर लक्षात घ्या, जी सामाजिक कार्य असतं ते करुणा आणि सहानुभूती या तत्वावर काम करते. यानंतर पुढील प्रश्न, सामाजिक कार्याचा जनक कोणाला मानले जाते? ऑप्शन आहेत, नेल्सन मंडेला, जेन ॲडम्स, महात्मा गांधी की मदर तेरेसा. या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचंच आहे. त्यासोबत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचं आहे आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी थँक्यू देखील खाली कमेंट करायचं आहे. कमेंट विद्यार्थी मित्रांनो 500+ जर कमेंट झाल्या तर आपण नेक्स्ट व्हिडिओ या टॉपिकवर घेऊन येणार आहोत. तर कमेंट करा आणि व्हिडिओला देखील लाईक करायचं आहे. व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आहे 5000 लाईक, तर लाईक करायला विसरू नका. तर सामाजिक कार्याचा जनक कोणाला मानलं जातं?
तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ब, जेन ॲडम्स. तर आता नॉन टेक्निकल जे मटेरियल आहे त्याविषयी मी तुम्हाला माहिती देतो. यामध्ये तुम्हाला माहिती अधिकार, लोकसेवा हक्क अधिनियम यावर प्रश्न विचारले जाणार आहे. सामान्य ज्ञानवर 4700 प्रश्न आहेत. चालू घडामोडीचे 5000 प्लस प्रश्न आहेत. 110 सराव प्रश्नपत्रिका, 10 फुल अँड टेस्ट. TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न. संगणक, माहिती आणि तंत्रज्ञान यावर प्रश्न आहेत. मराठी व्याकरणाचे 1800 प्रश्न प्लस नोट्स आहेत. इंग्लिश ग्रामरचे 1100 प्रश्न आहेत आणि ॲप्टिट्यूडचे 1300 प्रश्न आपल्याकडे उपलब्ध आहेत. 18500 प्लस प्रश्न आहेत. प्राईज आहे फक्त 499 रुपये. हे तुम्ही PDF स्वरूपात म्हणजेच गुगल ड्राईव्हचा ॲक्सेस जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 93 56 25 60 34 यावर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे, किंवा जे ॲप्लिकेशन दिलं आहे खाली तर ॲप्लिकेशन थ्रू हा कोर्स परचेस करा. सेम PDF तुम्हाला भेटतील. सोबत प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील त्या ठिकाणी भेटणार आहे. 150 प्लस ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी आहेत. फ्री टेस्ट आधी सॉल्व करून बघा आणि तो कंटेंट करा. सेम प्राईस आहे. त्याचा फायदा काय होईल तर PDF तुम्ही ऑफलाईन डाउनलोड करू शकता, तसेच ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी सॉल्व करू शकता. आणि हा जो टेक्निकल जो प्रश्नसंच आहेत त्याचा तुम्ही PDF देखील घेऊ शकता किंवा ॲप्लिकेशन थ्रू कोर्स परचेस करू शकता. याची जी प्राईस ठेवण्यात आली आहे 249 आणि प्रश्न एकूण 650 प्लस प्रश्न आहेत. यामध्ये अजून प्रश्न ॲड करण्याचं काम आपलं चालू आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासूनच अभ्यासाला सुरुवात करा आणि हे जे दोन्ही कोर्स आहेत ते लगेचच परचेस करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे. व्हिडिओचं टार्गेट आहे 5000 प्लस लाईक. कमेंट करायचं आहे 500 प्लस आपलं टार्गेट आहे. आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आपले जेवढे फ्रेंड्स तयारी करत असाल त्यांपर्यंत देखील आजचा व्हिडिओ शेअर करायचा आहे. थँक्यू.